चॅलेंजर धुदाणी टीम्स आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच टीम फणसवाडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच सुरेश निरगुडा त्यांच्या अगेन्स्ट इथून एका बाजूला आपण पाहणार आहोत चॅलेंजर धुदाणी क्रिकेट संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले बॅट्समन प्रकाश चौधरी आणि त्याच्या जोबतीला बॅट्समन पाहायला मिळेल सूरज चौधरी एवढ जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये इथून चांगला टोटल फायटिंग स्कोर पर्यंत चॅलेंजर धुदाणी संघाला पोहोचावा लागेल. या मैदानाचा आपण इतिहास जर आपण पाहिला तर आजच्या दिवसामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर इथून आपण पाहतोय गोलंदाजी करण्याचा निर्णय इथून फणसवाडी क्रिकेट संघाने घेतला आहे. आमच्या ऑफिसला आम्ही पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदीच आम्ही उल्लेख केला होता हरिदोरे सरांना आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलं सुरेश निरगुडा सरांना. आज 2 दिवस सलग पंचांच्या भूमिकेमध्ये खरे तर त्यांना आपण पाहतोय. आज दोन्ही खेळाडूंचं खरं तर मॅचेस देखील आहेत या मैदानावरती आणि चांगला खेळ झाला. आपण शुभेच्छा देऊया सुरेश निरगुडा सरांना मॅचसाठी. क्रीजवरती सज्ज झालायत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय फणसवाडी संघाचे एक्सप्रेस गोलंदाज अविनाश. लेग स्प्लिट गेम ऑन. पहिलाच बॉल आउट बॅटनं क्रॉस बॅटनं आणि खेचून मारलाय त्याला शॉर्ट फाईन लेगला. प्रकाश चौधरीच्या बॅटमधून आलाय हा या मॅचचा संघर्षाचा चौकार. फुलटॉस बॉलला खरं तर पाठवलंय मात्र 4 धाब्यानं सुरुवात केली चॅलेंजर क्रिकेट संघ धुदाणी क्रिकेट संघाने या मॅचमध्ये 4 धाबा आणि स्वतः सहित संघाचं अकाउंट इथे ओपन करतोय. भन्नाट फॉर्म मध्ये आहे सध्या प्रकाश चौधरी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती त्याच्या सोबतीला आपण सूरज चौधरी आपण पाहतोय. गोलंदाज अविनाश हवी हलक्या हाताने टॅप केलाय तर त्या धाबेसाठी प्रयत्न पण इथून सूरजनं नकार देत या चेंडूवरती धाब घेण्याचा प्रयत्न केला होता प्रकाश चौधरीनं परंतु चांगला कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रिक्स नको आहे या मैदानावरती आपण पाहिलं कित्येकदा रनआउटच्या विकेट गेल्यात त्यामुळे इथून सुरेश चौधरीने थांबवलं प्रकाश चौधरीला. टॉस बॉल मिस टायमिंग झाले परंतु इथून धाव घेण्याचा प्रयत्न असेल थोडासा लेझी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती वापसी करत असताना अविनाशनं बॉलवरती खरं सिंगल प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते सध्या मैदानाच्या आतमध्ये. चॅलेंजर क्रिकेट संघ धुदाणी क्रिकेट संघाला आपण पाहतो टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय ह्या मॅचमध्ये. त्यामुळे क्रीडा रसिक प्रेक्षक माय वर्गाचा मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. जे प्रेक्षक आमच्या समित जॉईन झालेत खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय की ब्रदर्स स्पोर्ट इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर खरं तर कव्हरेज केली जाते त्यांचं आपण मनापासून आणि जेवढे प्रेक्षक आमच्या समित जोडले जातात त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडे यांच्या माध्यमातून सहर्ष करतोय स्वागत. पाठवरती या ठिकाणी अगदीच बॉल पडल्यानंतर शरीराचा वेग घेतलाय अविनाश या ठिकाणी वापसी करत असताना अजून एक डॉट बॉल. ही खासियत आहे अविनाशची. बघा पहिलाच चेंडू खराब पडला होता परंतु त्याने सांगितलंय की माझ्याकडे अजून 5 चेंडू आहेत ते मी चांगले करण्याचा प्रयत्न करीन आणि ते प्रयत्न सध्या चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेगबान मी उल्लेख केला होता वेगाचा बेथाप बादशाह म्हणजे ज्याची बोले काय अवही कमबॅक करत असताना शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आणि चौकारानंतर जबरदस्त वापसी केली अविनाश. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चॅलेंजर धुदाणी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 6 वरती. शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सध्या चालू आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला फणसवाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात पनवेल धुदाणी क्रिकेट संघाला आपण पाहतोय. ती भरपूर लांबून हा संघ कधीतरी आलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपण उल्लेख केला तर धुदाणी 3 संघ खेळलेत. आज तब्बल 3 संघ या स्पर्धेमध्ये आज खेळताना तुम्हाला पाहायला मिळाले आणि उल्लेख केला ना धुदाणी गावामध्ये तर तब्बल आता 10 टीम्स तरी झाल्या असतील कारण आपण मागच्या 2-3 वर्षामध्ये पाहिलं होतं 8-9 टीम या गावामध्ये होत्या आणि सध्याचा घडीला आपण सध्या विचार केला तर 10+ टीम गावामध्ये सध्या तयार झाल्या असतील. एवढी खरं तर एवढं मोठे ते गाव आहे आणि आज त्या गावामधून 3 टीम या स्पर्धेमध्ये खेळल्यात
हा सामना भरपूर इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी. जाऊया दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाजाचा वापर केला जातोय. पंचांचा इशारा, नो बॉल कॉल. आणि इथून मात्र फ्री हिटची संधी असेल. गोलंदाज जर आपण पाहतो इथून दुसऱ्या षटकासाठी सागरला युवा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती पुढे सरसावला. फ्री हिटचा बॉल, चान्स मी तर म्हणेन इथून रनआउटचा पडला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला नाहीये चेंडू गोलंदाजाला. आणि इथून एक धाब या बॉलवरती येते. सुरुवात चौकारानं झाली होती मी तर म्हणेन. चौकारानं झाल्यानंतर मात्र कुठेतरी थांबवलं मी तर म्हणेन फणसवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने. मिड विकेटला सुरेश निरगुडा त्या ठिकाणी जबरदस्त एअरबट पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र धाबा रोखल्या टीमसाठी जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी गेलेत. एकच धाबा या बॉलवरती आहे. तिथून धाबा तुम्हाला जमा करावा लागते. चॅलेंजर क्रिकेट संघ दुधानी संघाकडे गोलंदाजी भरपूर चांगले आहे, पण तुम्हाला 40+ धाबा या मैदानावरती बनवणं खूप गरजेचं असं. कारण समोर जर आपण पाहिलं तर सुरेश निरगुडासारखे एक धाकड फलंदाज, एक अनुभवी फलंदाज आहे, त्यामुळे तुम्हाला इथून टार्गेट मोठं बनवावं लागेल. लॉंगॉटला क्षेत्ररक्षकाच्या हाताला दिलाय झटका आणि बोटाला दिलाय चटका. छट 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 4 रन. चौकार ढोकलाय. मात्र बऱ्याच उशिरानं आज चौकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 13 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पदावरती. पहिला चेंडू नो फेकला होता, नंतर 2 सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार. प्रकाश चौधरी त्याच्या सोबतीला सूरज चौधरीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं बॅटर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, चांगल्या चेंडूचा सन्मान सध्या विकेट त्यांच्या हातामध्ये भरपूर आहेत. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलंय समोरच्या फ्लॉट मध्ये. सूरज चौधरीच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा षटकार. जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बघा. सुरुवातीला शांत खेळले दोन्ही खेळाडू आणि जसं थोडीशी खराब गोलंदाजी मिळाली आणि त्यावरती जणू काय सूरज चौधरी तुटून पडलाय. थोडंसं प्रेशर वाढवला आता गोलंदाजावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर त्यानंतर 2 सिंगल आणि 1 चौकार 1 षटकार. गोलंदाजावरती दबाव सध्या तरी पाहायला मिळतोय. लोअर टॉसचा बॉल व्ही झोन मध्ये. लॉंगॉटला जबरदस्त पण त्या ठिकाणी गॅप मध्ये होतं, परंतु क्षेत्ररक्षक डीप वरनं पोहोचले त्या ठिकाणी आणि जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी राहिले. त्यामुळे इथून एकच धाब या ठिकाणी पाहायला मिळते. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचते तो अर्थातच चॅलेंजर क्रिकेट संघ 2 आणि 20 या धावसंख्येवरती. ओ प्रकाश चौधरी लॉंग ऑनला क्लिअर करेल आणि अजून एक ठोकलाय शेवटच्या बॉलवरती. मॅक्सिमम हिट दाखवलाय आसमान आणि प्रकाश चौधरीच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत षटकार. दोन्ही फलंदाजाने खरं आक्रमणाला सुरुवात केली. एक्सटेंटरवरती आपण उल्लेख केला होता की समोर देखील बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्या इंटक्शननं खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स चालू आहे. प्रकाश चौधरी आणि सूरज चौधरी या 6 धाब्याने संघ जाऊन पोहोचला 26 विदाउट 0 विकेट लॉस 26 वरती. आता स्वतः संघाचे सेनापती अर्थात सुरेश निरगुडाला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. शॉर्ट पिच बॉल गॅप सुटली. 1 बाउन्स ओव्हर द रोपनं ठोकलाय सूरज चौधरीनं. अजून एक आघात चौकार. क्या बात आहे. चॅलेंजर क्रिकेट संघ धोदाडी आज चॅलेंज करतोय समोर फणसवाडी संघाच्या गोलंदाजांना. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी सध्या चालू आहे आणि ड्रेसिंग रूम मध्ये आता अगदीच आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळते. कारण सूरज चौधरी आणि प्रकाश चौधरी सध्या मैदानाच्या आतमध्ये उन्हाच्या तडाख्यामध्ये तडाख्यावर तडाखा देत आहेत.
यावेळेस मनगटी ताकद ओळख पटवून देतोय सूरज चौधरीनं. मिड विकेटला ठोकलाय. अजून एक लाजबाब हाय हँडसम आणि दोदाडी गावचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे सूरज, आज मन जिंकलेत मी तर म्हणेन या खेळाडूनं. काय क्रिकेटिंग, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला शांत राहिला, पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जर वगळला तर गोलंदाजी चांगली झाली होती अविनाशची, पण त्यानंतर दोन्ही गोलंदाजांना घाम फोडलाय मी तर म्हणेन. अभि चेंडू उंची किती आहे, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे आणि महत्वाची विकेट. सूरज चौधरीचा खेळ संपलाय. बॅट्समन आउट. चला नवीन बॅटर रेडी ठेवा प्लीज. दोदानी संघ आपण नेट्स बॅट्समनला एवढं वेळ लावू देऊ नका. गार्ड लावून आपण तयार ठेवायचं. जो कोणी मध्याच्या आतमध्ये बॅट्समन पाठवायचं. जबरदस्त इनिंग खेळली सुरेश चौधरीसाठी. एकदा जोरदार आले आपण. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि एक चौकार. चांगला खेळ त्याने केला आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. नवीन बॅट्समन नारायण पारदे. नारायण पारदेला आपण पाहतोय. 1 डाऊन साठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेश निरगुडा आज प्रेशर मध्ये सध्या पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग, हवेमध्ये लॉंग चा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेज करतोय परंतु पोहोचणार नाहीये. दोन्ही संघात थोडासा शांत बसा. आयोजकांकडे या सूचना येत आहेत. प्लीज ड्रेसिंग रूम मध्ये थोडस धाबा येत आहेत सध्या तरी. दोन धाबा आल्या त्या बॉलवरती. लोटफुलटोचा बॉल ऑन साईडला एक्स्ट्रा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चांगली फील्ड झाली आहे त्या ठिकाणी. एकच धाब या बॉलवरती नारायण पारदील आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून स्ट्रोक भरपूर चांगला होता परंतु एकच धाब. प्रकाश चौधरी आपण पाहतो. स्ट्राईक गेंडचा पहिल्यांदा सध्या तरी जबरदस्त बॅटिंग तिची पाहायला मिळाली. जर का आपण विचार केला तर सूरज चौधरीला चांगली साथ दिली होती त्यानं. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं खेळायचा प्रयत्न आणि इथून डॉट बॉल कधी तर पाहायला मिळतो. हा म्हणता षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्तीचा इशारा पंच हरी दोरे सर त्या ठिकाणी करतात. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती त्या 39 रन्स, 39 धावा धावफलकावरती. 3 षटक संपलेत. शेवटचा आळा अंतिमचा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सचिन अगदी युवा गोलंदाज आहे बघा. अगदीच आपण जर विचार केला ना तर 13-14 वया गटातील हा गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट नारायण पारदील आपण पाहतोय. समोर फलंदाज सचिनला गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. शेवटचा अंतिमचा षटक. टॉस बॉल पंचांचा इशारा. भीमरचा इथून हाईट फ्रॅक्टर वेगानं फेकण्याचा प्रयत्न. तो हाईट फ्रॅक्टरचा नो बॉल तिकडे काय इशारा करतात पंच. ब्रिजची संधी.
इथून पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा करतायत पंच. वेगानं फेकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज, पण इथून आता बाद केलं जाईल. दोन चेंडू या ठिकाणी, दोन भीमर चेंडू फेकलेत, त्यामुळे इथून आणि या बॉलवरती तब्बल धाबा आल्यात त्या. हा, नो प्लस वन अशा दोन धाबा आल्यात. प्रीची संधी काय असेल. गोलंदाज इथून आकाश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज, आणि सुरुवात त्याच पद्धतीची पाहायला मिळते. तिसरा नो बॉल. खरे तर आकाशने देखील त्याच पद्धतीची सुरुवात केली आहे. नो बॉल ना सुरुवात. आज जे म्हटलं जातं ना की घर फिरले की मग वाशे फिरतात, जणू काही तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीलाच एका गोलंदाजाने दोन चेंडू नो फेकलेत, आणि आकाशकडनं ही अपेक्षा नाही आहे आम्हाला तरी, परंतु त्यानं देखील नो बॉलनं सुरुवात केली. आणि इथून जर अजून एखादा बिमार आला मग सुरेश निरगुड टेन्शनमध्ये येईल की मग कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी आता गोलंदाजीसाठी प्रमोट करायचं. हो, यॉर्कर ब्रह्मास्त्र सटीक यॉर्कर फेकला इथून गोलंदाज आकाशनं, आणि या चेंडूमध्ये डॉट येतोय अखेरकार. टॉस बॉल प्रॉपर टायमिंग मध्ये खेळला प्रकाश चौधरीनं, ठोकला या बॉलवरती जबरदस्त माठी षटकार. क्या बात आहे. प्रकाश जरी सूरज चौधरी बाद झाला परंतु एका बाजूने लढतोय. मी तर म्हणेन प्रकाश चौधरी या मॅच मध्ये संघाला एक तो चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. त्याच दिशेने केला जातो. पुन्हा एकदा बॉल खरे तर वेगाने चेंडू आला बॅटवरती, त्यामुळे इथून प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये प्रकाश चौधरी. स्ट्राईक एंडचा पहिल्यांदाच आपण पाहतोय. डॉट बॉल आला या ठिकाणी. डॉट बॉल मध्ये धावपळ स्थिर आवलंय त्या अर्थ त्याचं 49 वरती. यावेळेस देखील हा प्रकार होता. पुन्हा एकदा बीट झाले तर मी तर म्हणेन सरळ बॅटनं धापा येत आहे, तर मग उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. सरळ बॅटनं प्रॉपर फटके त्याचे आपण पाहिलेत. अगदी फेवरेट झोन देखील आहे. ज्यावेळेस त्यांनी समोर केले ना त्यावेळेस सक्सेसफुल झाला आहे. आडवा बॅटनं मी तर म्हणेन पहिला चेंडू चौकार आला होता, परंतु त्यानंतर एकही फटका त्याचा प्रॉपर झालेला नाही आहे. एकदा कंप्लीट दुसरा प्रयत्न होईल का इथून केला होता, परंतु नकार देत असताना नारायण पारदे एकच धाब या बॉलवरती, आणि एका धाबेनं अर्धशतक कंप्लीट झालेला आहे. 50 धाबा कंप्लीट इथून आपण पाहतो चॉलेंजर क्रिकेट संघ दूध आणि क्रिकेट संघाच्या. आकाशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी लांब लचक षटक आपण पाहिलंय. हा प्रकारचा बॉल जेल संधी, आणि इथून जणू काय फुटबॉल खेळला जातोय. अगदी पायावरती चेंडू अडवला आणि तिथून मी तर म्हणेन चेंडू अगदी स्टंपच्या जवळ येतोय. 2 धाबा या बॉलवरती येत आहेत. पंच इथून नो बॉलचा इशारा आलेला आहे, परंतु चेक करायचं आहे. आणि इथून बास आहे बघून तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. आणि हा फेअर डिलिव्हरी डॉट बॉल, आणि इथून या बॉलवरती आलेल्या 2 धाबा मी तर म्हणेन एडिट केल्या जातील आणि 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचेल इथून 52 वरती.
53चा पाठलाग या मॅचमध्ये करायला लागेल तो फणसवाडी क्रिकेट संघाला. चला दोदानी चॅलेंजर क्रिकेट संघ दोदानी संघाला आम्ही विनंती करतो की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. रिपोर्टिंग करतोय दोन्ही संघ. टीम लवाळी क्रिकेट संघ टीम कॅप्टन्स आणि टीम टप्पालवाडी दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं बघा. टप्पालवाडी विपक्ष टीम लवाळी क्रिकेट संघ दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. नाणं फेसर कबूल या ठिकाणी केलं जाईल आणि यानंतरचे सामने 3 षटकांचे राहतील असे नोंद घ्यायचे. चला सलामीची जोडी आहे पाठवा मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्स कॅप्टन पोहोचलेले आहेत. मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच तेजस दादा केवार यांना विनंती करतो की आपण टॉस या ठिकाणी करायचं आहे. टॉस टप्पालवाडी क्रिकेट संघाने जिंकला आहे आणि डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. 3 ओव्हरचे मॅच असेल यानंतर सेकंड राऊंड 3 षटकाचा असेल याच्याकडं लक्ष केंद्रित करायचं. दोन्ही टीम्स कॅप्टन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅट्समन सुरेश निरगुडा आणि त्यांच्या सोबतीला इथून पाहायला मिळेल आकाश निरगुडा. जबरदस्त खेळ राहिला चॅलेंजर क्रिकेट संघ दोदानी क्रिकेट संघाचा. पहिलं पर्व या ठिकाणी समाप्त झालंय. प्रकाश चौधरीनं चांगली बॅटिंग केली त्याला साथ दिली. सुरेश चौधरीनं नारायण पारदे अगदी 1 डाऊनसाठी त्याने देखील सिंगल डबल्सला चांगले प्राधान्य देत एक सन्मानदायक टोटलपर्यंत चॅलेंजर क्रिकेट संघ दोदानी हा संघ पोहोचलेला आहे. 52 झाले. 53चा पाठलाग इथून करायचा आहे तो टीम फणसवाडी क्रिकेट संघाला. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुरेश निरगुडाला आपण पाहतोय त्याच्या सोबतीला बॅट्समन आकाश. ही पण जोडी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज अगदी युवा गोलंदाज. पॉवर प्ले मध्ये यॉर्कर फेक लाईव्ह चेंडू इथून जबरदस्त पद्धतीनं गोलंदाजी तरी केली जाते. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा इथून उचलायचा आहे तो बॅटिंग करणारी टीम फणसवाडी क्रिकेट संघाला. पहिला चेंडू लॉंग ऑफला प्रकाश चौधरीने फील्ड केला. या बॉलवरती फक्त सिंगल बनली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आकाश निरगुडा. यावेळेस देखील चांगला बॉल फेकलाय गोलंदाज झाड बघा. या गोलंदाजाकडे खरं तर वेग इतका नाहीये पण तू लाईन आणि लेंथ इतकी चांगली आहे ना की इथून मोठे फटके खेळण्यासाठी पूर्णपणे खरं तर वंचित ठेवलं जात आहे. दोन्ही चांगले फलंदाज होतात. आपण पाहतो सुरेश निरगुडाचा आपण विचार केला त्यानंतर आकाश निरगुडा दोन्ही चांगले फलंदाज आहेत परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं त्याचं अचूक लाईन लेंथ
वरती गोलंदाजी केली जाते आणि पंच इथून आता इशारा करतात नो बॉल कॉल. पुढे भरपूर साचवलेत आणि इथून नो बॉलचा कॉल देखील त्या ठिकाणी हारी दोरे सरांनी केला. इथून फ्रीची संधी असेल ती फलंदाज आकाश निरगुडासाठी. युवा गोलंदाज आहे त्यामुळे या अशा चुका होत आहेत, परंतु एक एक चूक तुम्हाला खरे तर बॅकफूट वरती नेण्यासाठी भरपूर असू शकते. पॉवर प्ले मध्ये चा बॉल खरे तर इथून फायदा उचलावा लागेल बॅटिंग करायला टीमला. फुल टॉस बॉल मिस टायमिंग लॉंग ऑफला प्रकाश चौधरी चेस करतायत. एक धाव कंप्लीट आणि एकच धाबेवरती रोखलंय मी तर म्हणेन थांबवलंय इथून बॅट्समॅन सुरेश निरगुडा. सुरेश निरगुडा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत अशा अपेक्षा टीमला ह्या राहतील. या खेळाडूकडे अनुभव भरपूर आहे. हो यावेळेसचा बॉल जबरदस्त आहे आणि त्याला खेचून मारलाय लॉंग ऑनला. मात्र वन बाउन्स सुरेश निरगुड्याच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. चौकार आला आघात केलाय या सामन्याचा मी तर म्हणेन. 53 धावसंख्येचा पाठलाग सध्या चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ह्या इंटक्शन धावसंख्येचा पाठलाग करू शकतो असे संकेत इथून बॅटिंग करणाऱ्या टीम फणसवाडी टीमच्या माध्यमातून खरेदी दिले जात आहेत. दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत. आपण जर उल्लेख केला दोन्ही संघाचा तर दोन्ही संघांना भरपूर एकमेकांच्या आगेच क्रिकेट खेळलाय, परंतु आज या आपण पाहतो सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडीच्या मैदानावरती हे दोन संघ पुन्हा एकदा आमने सामने. लोअर फुलटॉसचा बॉल ऑन साइडला बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटचा संपर्क झालाय परंतु इथून इशारा करतायत बॅट कट आणि सिंगल धाव बनली आहे या बॉलवरती. इथून मिस टायमिंग पुन्हा एकदा हवेमध्ये इथून झेलची संधी. ओ यू टी स्पिंगर ऑन पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम फणसवाडी क्रिकेट संघाला आकाश निरगुडा बॅक टू द पवेलियन. आणि थोडा दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती गजानन चौधरीला आपण पाहतोय. अगदी क्रिकेटचा भरपूर अनुभव असलेला हा गोलंदाज वेगवान डावखुराचा खरं तर वेगवान गोलंदाज वेगाचा बेथा बादशाह म्हणून त्याची खरं तर बोलक आहे आणि तो सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. गजानन चौधरीला आपण पाहतोय. पॉवर प्ले समाप्त झालाय. पॉवर प्ले मी तर म्हणेन दोन्ही संघाच्या बाजूने राहिलाय आणि अवघ्या आपण विचार केला तर एक महत्वाची विकेट आणि एकूण धावसंख्या बनली आहे ती 8 धावा. सुरेश निरगुडा ऑन स्ट्राइक. नवीन फलंदाज अविनाश यावेळेस लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिली कव्हर पॉइंटला. बॉल वरती सिंगल आली आहे. स्ट्राईक एंड वरती अभिला आपण पाहतोय. या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती सध्या जबाबदारी असेल स्वतः आधीच आपण पाहतोय सुरेश निरगुडा आणि त्यांच्या खरे तर मोठा मुलगा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता यावेळेस खिचून मारलाय अगदी हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा हा स्ट्रोक अभिच्या बॅट मधून टोकलाय. मिड विकेटला क्लिअर करतोय मॅक्सिमम हिट
6 धाबा षटकार. क्या बात आहे. चेंडूकडे पाहिलं देखील नाही, इतकं प्रॉपर टायमिंग झालं होतं की त्यानं देखील ओळखलं की इथून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. इतका विश्वास होता त्याच्या बॅटवरती आणि तो चेंडू मात्र इथून हरवलेला देखील दिसतोय त्या ठिकाणी. आहेत आमचे ऑलिंडर स्वयंसेवक, लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. अगदी अफाट मेहनत आज पाहायला मिळते. आपण पाहतोय माणगावडी क्रिकेट संघ आणि त्यांची संपूर्ण कमिटी असेल आणि संपूर्ण आयोजक आज या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत, हातोनात मेहनत करत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आम्ही या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. गजानन चौधरीच्या अगेन्स्टमध्ये षटकार ठोकलाय अभिनं. प्रेशर प्रेशर दबाव या सगळ्या गोष्टी सध्या मैदानाच्या आतमध्ये. बघा षटकारानंतर आता थोडीशी लेंथ बिघडली गोलंदाजाची. हा क्रिकेट आहे ना, या क्रिकेटमध्ये कधी काय होईल ना, कधी काय घडेल हे सांगणं कठीण असतं मित्रांनो. जसा षटकार पडला जणू काही गोलंदाजाची लाईन जी होती ना ते आता थोडीशी बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लोअर फुल टॉस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत प्रकाश चौधरी डीप वरना आणि या बॉलवरती मिळतीये फक्त आणि फक्त सिंगल धाव. चांगलं क्रिकेट चालू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. हवेचा प्रचंड वेग आहे. अगदी शांत वातावरणामध्ये दोन संघ सध्या चांगला क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. ओ पंच इशारा बॅट बॉल अतिरिक्त या ठिकाणी वेगळं थोडंसं काही करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून पंचचा इशारा त्या ठिकाणी वाईट बॉल अभ्यंतर धाव करत येते आहे. थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती. गजानन चौधरी आपण पाहतोय त्याच्या लगेच एक षटकार ठोकला होता, परंतु इथून थोडंसं शरीरापासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट यॉर्करवरती प्रयत्न, परंतु इथून बरसलाय सुरेश निरगुडा. ऑन फायर ठोकला मिड विकेटला. अजून एक दिलाय तडाखा षटकार. क्या बात आहे. अगदी मुलगा आणि खरे तर त्याचे अविनाशचे पप्पा अर्थात सुरेश निरगुडा. बारी बारी सबकी बारी पहिली तुम्हारी आब हमारे. अभिनय एक षटकार दाखवला. अगदीच सुरेश निरगुडा सांगतात की माझ्यामध्ये देखील तो दम आहे आणि ते दमखम दाखवत असताना मिड विकेटला त्यानं देखील ठोकलाय आणि इथून आता दोदानी संघाला कुठेतरी विचार करण्यामध्ये भाग पाडलं जात आहे. दबाव दबाव प्रेशर या सगळ्या गोष्टी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला असं वाटलं गजानन चौधरीकडे अनुभव भरपूर आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये तो चांगली गोलंदाजी करू शकतो, पण तो इथून थोडंसं मी तर म्हणेन 2 षटकार काढल्यानंतर दिशा खरं तर इथून दिशाहीन गोलंदाजी. अजून एक दिलाय इथून मात्र बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा. सुरेश निरगुडा या बॅच मध्ये पुन्हा आगमन करत असताना या षटकावरती ठोकलाय हा तिसरा षटकार. क्या बात आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. दोदानी संघाला असं वाटलं होतं की जो टार्गेट आम्ही सेट केलाय तो आमच्यासाठी सुरक्षित आहे, पण समोर जी धाकड फलंदाजी आहे ती त्यांनी ओळखली नव्हती. की सुरेश निरगुडा सारखा मी उल्लेख केला होता सुरुवातीलाच की सुरेश निरगुडा जोपर्यंत आहे ना तोपर्यंत फणसवाडी संघ हा जीवित आहे या मॅचमध्ये आणि तो या मॅचमध्ये मी तर म्हणेन बरसतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावा आहेत धावफलकावरती 31 धावा. अजूनही विचार केला तर 22 बनवायचे आहेत. मध्ये 22 ची गरज आहे. 13-22 समीकरण. बघा सुरुवातीला आपण उल्लेख केला तर सुरुवातीच्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या होत्या त्या 8 धावा आणि आतापर्यंत या षटकामध्ये अगदीच वेगानं धावसंख्या आली आहे. यावेळेस देखील खेचून मारलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 सुरेश निरगुडा ऑन फायर चौकार आणि या चौकारानं मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 35 या धावसंख्येवरती.
आणि इथून 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती अर्थातच 18 धावसंख्येची. 12 बॉल 18 धाबा. सुरेश चौधरी बॅटिंग भरपूर चांगली केली होती आणि तोच झाला गोलंदाजीसाठी. कमबॅक हवाय परंतु इथून ओळख पटवून देतोय. अविनाश निरगुडाने ठोकलाय यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून विजयाचा संखनाद करणारा हा उत्तुंग असा षटकार. क्या बात आहे आवी. आज मन जिंकलेत फणसवाडी क्रिकेट संघानं. प्रेक्षकांचा खरं तर मनोरंजन करतायत दोन्ही खेळाडू सुरेश निरगुडा आणि त्यांचा मुलगा अर्थातच अविनाश निरगुडा. क्या बात आहे. मुलगा आणि वडील एकाच मॅच मध्ये खेळतायत आणि दोघांचा खेळ त्याच पद्धतीचा आहे. इथून रेफर केलं जातं की वाईट साठी आणि बॅटिंग टीम रिव्ह आहे का. ओके थँक्यू. बॅटिंग टीम रिव्ह आहे. इथून हाईट फॅक्टरचा वाईटचा जो रिव्ह आहे हाईट पाहावी लागेल. इथून चेक करतोय तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय हा रिव्ह. सर फेअर डिलिव्हरी इज डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथून 1 बाउन्स वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला मात्र ताकीद दिली जाते. अभि स्ट्राईक एंड वरती. क्या बात है अभि. अजून एक आलाय. 12च्या वेगावरती स्वार झालाय आणि ठोकलाय यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून अविनाश निरगुडा. ऑन फायर षटकार. क्या बाद आहे. कमालीच बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. या इंटक्शन खेळ खरं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अभि आणि सुरेश निरगुडा आपण पाहतोय यावेळेस देखील गॅप भरपूर मोठा. डावाला नाही पडणार तोटा. अजून एक ठोकलाय अविना या बॉलवरती खणखणी चौकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या वरती. अगदी धावांचा पाऊस धाबा बरसत आहेत. जणू काही दोघांनी संघ आता पूर्णपणे बॅकफूटवरती सध्या पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की ते 52 धाबा झाल्यानंतर 53चा पाठलाग इथून थोडंसं कठीण राहील. ह्या बात आहे अभि आणि ह्या षटकारानं मी तर म्हणेन सामन्याची फिनिश झाला आणि सामना जिंकलाय टीम फणसवाडी क्रिकेट संघानं. हॅडलक टीम चॅलेंजर दोदाणी आणि या मॅच मध्ये विजय संपादित केलाय. 1 मॅन शो अर्थातच अभि निरगुडा आणि सुरेश निरगुडा या दोन खेळाडूंचा खेळ खरं तर पाहायला मिळाला. सुरुवातीला सागरची विकेट गेली. मी तर म्हणेन असं वाटलं होतं सामना फसला की काय, परंतु क्या बात आहे. काय क्रिकेट खेळलाय आज सुरेश निरगुडा आणि त्यांचा मोठा मुलगा मी तर म्हणेन ना अविनाश. जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आणि ती मॅचचा मेन ऑफ द मॅच 1 मॅन आर्मी. 7 चेंडू मध्ये 29 धावा आणि गोलंदाजी करत असताना